नमस्कार मित्रांनो. तुम्ही कधी विचार केलाय? 2 मुलं एकाच शाळेत शिकतात, एकाच क्लासमध्ये असतात, दोघांचे मार्क्स सारखेच. पण 10 वर्षांनी एक जण स्वतःची कंपनी काढतो आणि दुसरा अजून नोकरी लागेल का म्हणून वाट बघतोय. फरक टॅलेंटचा नसतो, फरक असतो इथे डोक्यातील विचारांचा. आज मी तुम्हाला 3 गोष्टी सांगणार आहे, ज्या तुमचा विचार करण्याचा अँगलच बदलून टाकतील. जर तुम्हाला वाटत असेल, की मी बोलताना अडखळतो, लोक मला जज करतात, माझ्यात कॉन्फिडन्स नाही, तर पुढचे काही मिनिटे तुमच्या आयुष्यातले सगळ्यात महत्त्वाचे असतील. आत्मविश्वास का हरवतो? पहिली गोष्ट समजावून घ्या. तुम्ही कॉन्फिडन्स घेऊनच जन्माला आला होता. लहान बाळ पडतं, परत उठतं, त्याला लाज वाटत नाही. मग आपण कॉन्फिडन्स हरवतो कुठे? कारण आहे तुलना. दिवसभर रील बघून आपण नैराश्यात जातो. लक्षात ठेवा, कोणीही आपलं दुःख पोस्ट करत नाही. दुसरं कारण आहे, तो हत्ती आणि दोरखंड याची गोष्ट माहीत आहे का? एका लहान हत्तीला सर्कसमध्ये छोट्या दोरखंडाने बांधतात. तो खूप ओढतो पण सुटत नाही. तो मनात ठरवतो, मी कमकुवत आहे. 5 वर्षांनी तो 5,000 किलोचा होतो. तो सहज झाड पाडू शकतो, पण तरीही तो त्या छोट्या दोरखंडाने बांधलेला असतो. तो पळत का नाही? कारण दोरखंड पायाला नाही, मनाला बांधलेला असतो. तुमच्या मनाला कोणता दोरखंड बांधला आहे का? माझं इंग्रजी खराब आहे, मी गरीब घरचा आहे, माझा चेहरा चांगला नाही. तो दोरखंड फक्त तुमच्या मनात आहे, खऱ्या आयुष्यात नाही. आज आपल्याला तो तोडायचा आहे. तिसरं कारण आहे लोक काय म्हणतील? खरं सांगू, लोकांना तुमचा विचार करायला वेळच नाही. तुम्ही 2 दिवस स्टेटस नाही ठेवला, तर कोणी विचारतही नाही. मग आपण कोणाला घाबरतोय? सकारात्मकता म्हणजे काय? मेंदूचा खेळ आहे. सकारात्मक असणं म्हणजे खोटं हसणं नाही. हे एक सायन्स आहे. तुमच्या मेंदूत एक फिल्टर आहे. त्याचं नाव आहे RAS. तुम्ही जे शोधता तेच तो तुम्हाला दाखवतो. 2 सेल्समन आफ्रिकेत जातात. पहिला म्हणतो, "इथे कोणीही चप्पल घालत नाही. धंदा बंद करा." दुसरा म्हणतो, "अरे वाह! इथे कोणीच चप्पल घालत नाही. सगळं मार्केट आपलंच आहे. माल पाठवा." परिस्थिती तीच आहे. फक्त नजर बदलली की नशीब बदलतं. तुम्ही आजपासून कोणत्या नजरेने बघणार आहात? अडचणीत संधी की संधीत अडचण? आता 5 सेकंद ह्या व्हिडिओला पॉज करून खोलीत किती काळ्या वस्तू आहेत ते पहा. आता डोळे बंद करा. आता सांगा, पांढऱ्या किती होत्या? आठवत नाही ना? कारण तुम्ही काळ्यावर फोकस केलं. आयुष्यही तसंच आहे. तुम्ही निगेटिव्हवर फोकस केलं की पॉझिटिव्ह दिसतच नाही. 5 उपाय जे आजपासून काम करतील. आता ज्ञान नाही, ॲक्शन. पॉवर पोज. कोणत्याही इंटरव्ह्यू मीटिंग आधी 2 मिनिटं बाथरूममध्ये जाऊन सुपरमॅनसारखं उभं राहा. छाती बाहेर, हात कमरेवर. तुमच्या शरीरातलं भीतीचं केमिकल कमी होतं. करून बघाच. दुसरा उपाय आहे शब्द बदला. मला जमेल का? हे म्हणणं बंद करा. म्हणा मी हे कसं करेन? या एका प्रश्नाने मेंदू घाबरतो. दुसऱ्या प्रश्नाने उत्तर शोधतो. तिसरा उपाय आहे चिठ्ठ्यांचा डबा. ही माझी सगळ्यात आवडती गोष्ट आहे. प्रिया नावाची मुलगी खूप हुशार, पण आत्मविश्वास शून्य. तिला वाटायचं मी काहीच करू शकत नाही. तिच्या वडिलांनी तिला एक रिकामा डबा दिला आणि सांगितलं, रोज रात्री एक चिठ्ठी लिहून टाकायची. आज तू कोणतं एक छोटं धाडस केलंस. पहिल्या दिवशी तिने लिहिलं, आज मी भाजीवाल्याशी घासाघीस केली. 10व्या दिवशी, आज मी वर्गात हात वर केला. 90व्या दिवशी तो डबा भरला होता. आणि जेव्हा ती पुन्हा इंटरव्ह्यूला गेली, तेव्हा ती घाबरली नाही. कारण तिच्याकडे 90 पुरावे होते की ती घाबरत नाही, ती धाडसी आहे. तुमचाही एक डबा आजपासून सुरू करा. वही चालेल. त्याचं नाव ठेवा, माझ्या जिंकण्याची तयारी. उपाय चौथा, सकाळी गजर वाजला की उठावंसं वाटत नाही ना? 5, 4, 3, 2, 1 म्हणा आणि उठून बसा. मेंदूला विचार करायला वेळच द्यायचा नाही. 5वा उपाय आहे संगत बदला. रोज तक्रार करणाऱ्या लोकांना भेटणं बंद करा. तुम्ही ज्या 5 लोकांसोबत राहता, तुम्ही त्यांची झेरॉक्स कॉपी बनता.
मेडिटेशन. चला डोळे बंद करा, दीर्घ श्वास घ्या आणि मी म्हणेन तसं म्हणा. मी पुरेसा किंवा पुरेशी आहे. माझा भूतकाळ मला अडवू शकत नाही. मी चुकलो तरी चालेल. मी शिकेन. माझा आत्मविश्वास माझ्या आतच आहे, बाहेर नाही. आज मी माझ्या भीतीपेक्षा मोठा आहे. हळूहळू डोळे उघडा. आत्मविश्वास म्हणजे कधीच न पडणं नाही, तर प्रत्येक वेळी पडून पुन्हा उठणं. आणि हो, तो डबा आजपासूनच सुरू करा. 21 दिवसांनी स्वतःलाच विचारा, की तुमच्यात कोणते बदल झाले आहे?